नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या जीवनामध्ये काही समस्या अडचणी असेल, ज्याचं निराकरण होत नाहीये, असे अनेक प्रश्न आहेत, ज्याचे उत्तर मिळत नाहीये, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. मे महिन्यामध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करतायत. 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा उपचय स्थानात म्हणजे तृतीय स्थानामध्ये आहे. बुध, त्याचबरोबर मंगळ, त्याचबरोबर सूर्य हे ग्रह लवकर राशी परिवर्तन करतात. त्या मानानं शनी, गुरु, राहू, केतू हे मंद पद्धतीने म्हणजे हळुवार पद्धतीने जास्त काळ एका राशीत व्यतीत करतात. म्हणून बऱ्याच महिन्यांचा फलादेश हा थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला सारखा पाहायला मिळतो. म्हणजे आता लग्नेश पराक्रम स्थानात हा थोडा जास्त कालखंड असल्या कारणानं विचारांची जी शक्ती आहे ही आकर्षक, पाठीमागे वळून न पाहणारी, एकदा काम हातात घेतलं की ती पूर्ण करणारी, नवीन कामांना प्रेरणा मिळणारी अशी ही या महिन्याची वाटचाल तुमची असणार आहे. द्वितीय स्थान. याही स्थानाचा स्वामी शनी आणि तोही पराक्रमामध्ये. मकर राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासणार नाही. तुमचा गल्ला भरलेला आहे. तुमचे जे म्हणून काही प्रश्न होते आर्थिकतेचे ते सगळे या महिन्यामध्ये दूर होत आहे. तुमच्या प्रगतीचे, उत्कर्षाचे मार्ग तुम्हाला सापडताना मला दिसत आहे. त्याचबरोबर तुमच्यापेक्षा असणारे लहान बहीण, भावंड हेही तुम्हाला मदत करताना ते दिसतील. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, ते तुम्हाला पुढे घेऊन जातील. तृतीय स्थान. स्वामी गुरु ग्रह हा षष्ठात गेलेला आहे. आपल्यापेक्षा लहान आपल्या बहिणीला, भावाला आरोग्याच्या काही समस्या भेडसावू शकतात. आजूबाजूला असलेले शेजारी पाजारी यांच्यावर मोठं संकट येऊ शकतं. त्या संकटात तुमच्या मदतीची त्यांना अपेक्षा आहे आणि ती मदत तुम्ही जर या कालखंडामध्ये केली तर तीही तुमच्या प्रगतीचं एक लक्षण असणार आहे. प्रगतीच्या व्यवसायाच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं, या दृष्टीनं या योगाकडे पराक्रम स्थानाचा ग्रह हा षष्ठामध्ये म्हणजेच उपचयाचा नैसर्गिक कुंडलीतला ग्रह नैसर्गिक कुंडलीमध्ये गोचर पत्रिकेमध्ये उपचयाचा स्वामी उपचयामध्ये. सो सोनार की एक लोहार की. काहींनी अनेक प्रयत्न करू द्या, तुमचा एक फटका हा पूर्ण काम करणार असेल. चतुर्थ स्थानाचा विचार करता पहिले 11 दिवस मीन राशीमध्ये पराक्रमामध्ये उपचयात नैसर्गिक पापग्रहाला हे स्थान फार मानवतं. इच्छाशक्ती प्रबळ आहे. इंजिनिअरिंग असेल, लष्करी क्षेत्र असेल, पोलीस भरती असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, या सगळ्यांमध्ये यशस्वी होत आहे. आणि चतुर्थामध्ये ज्यावेळेला स्वराशीचा मंगळ ग्रह इथे येतो, रोचक नावाचा राजयोग तयार करतो. पंचमहापुरुष योगापैकी वास्तू देतो, वाहन देतो, शेती जमीन देतो, प्रगती देतो, पशुपालनाचा व्यवसाय देतो,
आणि अनेक मार्ग तुमच्या समोर आल्यामुळे, अनेक प्रगतीचे तुमच्या काही गोष्टी जीवनातल्या मनातल्या घडल्यामुळे जे काही मनामधली निगेटिव्हिटीज होती ती पूर्णतः कमी होते. याआधी कर्जासाठी केलेले अनेक प्रयत्न व्यर्थ गेले. आता एका प्रयत्नात तुमचं काम परिपूर्ण होत आहे. पंचमस्थान. पंचमस्थानाच्या दृष्टीने विचार करता स्वामी शुक्र ग्रह हे स्वतः पंचमेश पंचमामध्ये पहिले 14 दिवस आहे आणि नंतर षष्ठ स्थानात जात आहे. शेअर मार्केटमध्ये यश आहे, लॉटरीत यश आहे, आध्यात्मिकतेमध्ये यश आहे, प्रेमाच्या गोष्टींमध्ये यश आहे. जवळच्या व्यक्तीला प्रेमाचा शब्द बोलू शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम कालखंड आहे. तुमच्यासाठी उत्तम अभ्यासासाठी योग आहे. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळू शकतं, फक्त तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला या पंचमेशाचा स्वामी हा षष्ठात जाईल, ज्या ज्या जातकांचं शिक्षण झालंय, जे नोकरीच्या शोधात होते त्यांना नोकरी प्राप्त होईल. षष्ठेशाही षष्ठात येतोय 1-2 दिवसासाठी 29 तारखेला 2 वेळेला राशी परिवर्तन आहे. पहिले 14 दिवस मेष राशीमध्ये, त्यानंतर 14 तारखेपासून पुढे 29 पर्यंत पंचमामध्ये म्हणजेच वृषभ राशीत, आणि शेवटचे 1-2 दिवस षष्ठामध्ये. मग षष्ठेशाचा जो प्रवास आहे, सगळ्यात प्रथम पहिले 14 दिवस आईच्या प्रकृतीमध्ये चढ उतार, त्यानंतर मुलांच्या पत्रिकेला थोडे आरोग्याचे प्रश्न, आणि नंतर विपरीत राजयोग. म्हणजे काय, तुम्ही तर काटकच आहे, सगळ्यांना सांभाळायची जबाबदारीच तुम्ही घेतली आहे. नोकरीमध्ये जबाबदारीचं पद दाखवत आहे. सप्तम स्थान. मे महिना मकर राशीच्या जातकांसाठी विवाह जमण्याच्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल असे योग घेऊन आलेला आहे. मनाप्रमाणे जीवनसाथीची प्राप्ती. अष्टम स्थानामध्ये सिंह राशी आहे. स्वामी सूर्यग्रह 15 तारखेला राशी परिवर्तन करतोय. मेषेतनं तो वृषभेत येतोय. आईच्या मातृ घराण्याकडील प्रॉपर्टीच्या संदर्भातले वाद मिटण्याचा योग अचानक म्हणून या महिन्यामध्ये नवीन संधी कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते. जबाबदारी नवीन मिळू शकते. स्वीकारत असताना आपल्याला शक्य होईल की नाही या गोष्टीचा विचार करून मग समोरच्याला शब्द द्या. शब्दात अटकू नका, फसू नका. भाग्यस्थानाचा स्वामी बुध ग्रह पहिले 14 दिवस मेषेत, 14 ते 29 तो वृषभेत, आणि शेवटच्या 29 ते 30 या दरम्यानच्या ज्या तारखेला आहे तो षष्ठामध्ये. मग भाग्यशाच्या लक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर भाग्याची साथ तुम्हाला मिळतीये. भाग्याची साथ तुमच्या बरोबर आहे, फक्त तुम्हाला कार्य करत राहावं लागणार आहे. घोड्याचा लगाम तुम्हाला पकडावा लागणार आहे. घोडा तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. दशमस्थान येथे तुळा राशी. स्वामी शुक्र ग्रह 14 तारखेपर्यंत पंचमात आहे. दशमेशाला पंचमेशाची जोड म्हणजे काय परिपूर्ण होत आहे. पंचमी दशमी तिथी पूर्ण आहेत. या पंचमस्थान दशमस्थान हे पूर्णत्व देणार आहे आयुष्याला. कर्माची व्यापकता वाढते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. सगळ्यांना आपलंस घेऊन कर्तृत्वामध्ये शिरपेचामध्ये मानाचा तुरा तुमच्या खोवला जातोय. काम व्यापक होत आहे, जबाबदारी व्यापक होतीये, वाढतीये. आता पाठीमागे वळून तुम्ही बघत नाहीये. कार्य तुमचं अतिशय उत्तम होत आहे. एकादश स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेनंतर रुचक राजयोगामध्ये येईल. त्याआधी उपचयात एकादश स्थाने ही उपचय आहे. तुमच्या विचारांना कोणीही मोड घालू शकत नाही. तुम्हाला कोणी पाठीमागे खेचू शकत नाही. तुमचा वेग एवढा वाढलेला आहे का तो सगळ्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय थांबू शकणार नाहीये. जे म्हणून काही आवाहनं असतील तो पेलेल. जे म्हणून काही प्रगतीच्या दृष्टीने तुमचे विचार असतील ते तो परिपूर्णत्वाकडे नेईल. फक्त तुम्हाला उभं राहायचं एवढं लक्षात ठेवा. वेळामध्ये धनुराशी आहे. स्वामी गुरु ग्रह षष्ठात आहे. विपरीत नावाच्या राजयोगात आहे. शरीर पीडा, स्वतःच्या आरोग्यासाठी मातृ घराण्यातील जवळच्या लोकांसाठी कधी कधी मदत करावी लागते आणि ती तुम्हाला करायची आहे.
परत देतील ही अपेक्षा ठेवू नका, पण तुम्ही करा आणि पुढे चला. आपल्यासाठी शुभ अंक 5 आहे, शुभ रंग जांभळा आहे. शुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख आहे. अशुभ दिवस 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. ओम तुर्यायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.